नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकतीच राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे आणि या योजनेविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे। चला नेमकं या योजनेचा नियम काय सांगतो ते आपण सोप्या शब्दात पाहूया। सरकारच्या नव्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांना 2019 साली झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला होता त्या शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतच सवलत मिळणार आहे। पण इथे एक महत्त्वाची अट अशी आहे, समजा एखाद्या शेतकऱ्याचे मुद्दल आणि व्याज मिळून एकूण थकीत कर्ज जर 1,75,000 रुपये आहे तर त्या शेतकऱ्याला आधी स्वतःच्या खिशातून 1,25,000 रुपये भरावे लागतील आणि त्यानंतरच उर्वरित 50,000 रुपयांची कर्जमाफी लागू होईल। म्हणजेच ज्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम भरण्याची क्षमता आहे त्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे। अनेक तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की राज्यातील जवळपास 80% शेतकरी या अटीमुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।